नमस्कार मित्रांनो, आज एक शेती संदर्भातील महत्त्वाच्या ॲप संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. त्याच्यासाठी प्ले स्टोअरमध्ये जावा आणि तुम्हाला सर्चमध्ये महाविस्तार हे तुम्हाला असं सर्च करायचं आहे. महाविस्तार सर्च केल्याच्यानंतर हे तुमच्यासमोर ॲप असेल स्क्रीनवर, त्याला इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल व्हायला थोडासा वेळ लागेल. इन्स्टॉल होऊ द्या. इन्स्टॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला तिथं ओपन करून घ्यायचं आहे त्या ॲपला. आता ओपनवरती क्लिक करा. ओपनवरती क्लिक केल्याच्यानंतर असं तुमच्यासमोर इंटरफेस येईल. आल्याच्यानंतर इथं शेतकरी आय डी किंवा मोबाईल क्रमांक याच्यावरून तुम्ही लॉग इन करू शकता. आपला मोबाईल नंबर रजिस्टर जो काय असेल तो टाका आणि त्यानंतर तुमचा मोबाईल टाकल्यावर OTP जो ऑटोमॅटिक सिलेक्ट करा किंवा पासवर्ड सेट करा किंवा OTP पाठवावरती क्लिक करा. OTP पाठवावरती क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर OTP येईल. OTP टाका, सत्यापित करा. त्यानंतर तुमचं हे असं लॉग इन होईल. तिथं तुम्हाला नोटिफिकेशन, तुम्हाला परमिशन मागितलं जाईल. 2-3 परमिशन ते देऊन टाका. इथं तुम्हाला शेतकरी आय डी लिंक करा असं दाखवलं जाईल. म्हणजे शेतकरी आय डीशी जर तुम्ही लिंक केला तर तुमचा ऑटोमॅटिकली डाटा तिथं शेतकरी आय डीनुसार तुमचा घेतला जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला लिंक करा, जो काही खाली ऑप्शन दिसत आहे त्या लिंक करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि तुमचा शेतकरी आय डी इथं टाकायचा आहे. शेतकरी आय डी कसा काढायचा, काढलेला असेल तर तुम्हाला माहिती नसेल तर कसा शोधायचा असतं, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, काय करायचं नाही, meh.agristack.gov.in या पोर्टलवरती यायचं आहे. या पोर्टलवरती आल्याच्यानंतर तुम्हाला इथं चेक एनरोलमेंट स्टेटस एक ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आधार नंबर दाखवला जाईल. त्या आधार नंबरवर क्लिक करून तुमचा जो काही आधार नंबर आहे त्यांचा आधार नंबर टाकून चेकवर क्लिक करायचं आहे. चेकवरती क्लिक केल्यावर इथे तुम्हाला आधार नंबर असेल, तुमचं नाव असेल, एनरोलमेंट डेट आणि इथं पाहू शकताय तुमचा जे काही फार्मर आय डी दिलेला आहे ते फार्मर आय डी तुमचा इथं शेतकरी आय डी तुम्हाला टाकायचं आहे आणि OTP पाठवावरती क्लिक करायचं आहे. शेतकरी आय डीला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुमचा OTP जाईल. तो OTP गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. शेतकरी आय डीला कोणता नंबर लिंक आहे त्याच नंबरवर हा OTP जाईल. तो OTP आलेला आहे. OTP इथं टाकून घ्या. परत तुम्हाला इथं सत्यापित करा वरती क्लिक करायचं आहे. सत्यापित करावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं संपूर्ण डिटेल्स आलं जाईल, नाव वगैरे. नंतर प्रोफाईल अद्ययावत करा, खाली जे काही ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. केल्याच्या नंतर हे तुम्हाला काही महत्त्वाची माहिती दाखवली जाईल. संमती मान्य आहे याच्यावरती क्लिक करा, कारण की माहिती आहे. अशा पद्धतीनं तुमचा फार्मर आय डी महाविस्तार AI ॲपशी तुम्हाला जोडायचा आहे. तरच तुम्हाला येणारा पुढचा जो काही हप्ता असेल तो PM किसान सन्मान निधीचा हप्ता मिळेल आणि इथून पुढले जे काही त्याच्या संदर्भातील महत्त्वाची AI संदर्भातील माहिती आहे ते सुद्धा तुम्हाला मिळत जाणार आहे. अशा पद्धतीने ही छोटीशी माहिती होती, त्या पद्धतीनं तुम्ही ते करून घ्यायचं आहे.